सराव संच 1.2. तर या सराव संचामध्ये आपण काय करतोय बघा. तर पहिला प्रश्न आपण लिहितोय. प्रश्न पहिला, प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणतेही संच समान आहेत. खालीलपैकी कोणते संच समान आहेत ते सकारण लिहा. खालीलपैकी कोणते संच समान आहेत ते सकारण लिहा किंवा कोणते संच समान नाहीत. कोणते संच समान नाहीत ते सकारण लिहा. तर यामध्ये पहिला आकडा बघा. प्रश्न पहिला आपण लिहित आहे. या प्रश्नामध्ये आपण काय केलेलं आहे बघा. तर a बरोबर x आणि x काय झालेलं आहे की 2x वजा 1 असं समीकरण आपण घेतो. किंवा x जे आहे x हे काय केलेलं आहे 3x वजा 2 बरोबर 3x वजा 1 बरोबर 2. 3x वजा 1 बरोबर 2 असं आपण लिहितोय. त्याचबरोबर काय असणार आहे बघा b. दुसरा संच आपण घेतला b. तर या b मध्ये आपण काय केलेलं बघा की x हा एक घटक आहे. x ही काय असणार आहे नैसर्गिक संख्या आहे असं आपण त्याच्यामध्ये लिहितोय. x ही काय झाली नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे. दिलेली असणारी संख्या जी आहे ती काय असणार आहे नैसर्गिक संख्या आहे. पण काय म्हणलं दुसरी कंडिशन आपण काय केली x मूळ नाही किंवा x ही मूळ नाही. याची संख्या मूळ संख्या नाही. नैसर्गिक संख्या पण मूळ संख्या नाहीये हे लक्षात घ्या. त्याचबरोबर संयुक्त ही नाही म्हणजे दुसऱ्या कुठल्याही संचामध्ये ती नसणार आहे. संयुक्त ही नाही हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा काय घेतलेला आहे नैसर्गिक संख्या आहे. त्याचबरोबर ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. मग आपण काय करतो बघा. त्याचबरोबर c बरोबर काय असणार आहे हे घटक घेतला की c बरोबर x. इथं मात्र x बिलॉंग टू n म्हणलेलं आहे म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. फक्त यामध्ये काय केलेलं आहे x ही 2 पेक्षा लहान आहे. बघा विचार करा. नैसर्गिक संख्या आहे 2 पेक्षा लहान आहे. तर नैसर्गिक संख्या आणि 2 पेक्षा लहान म्हणलं की फक्त एक हीच संख्या येणार हे लक्षात घ्या. त्याचबरोबर यामध्ये आपण काय करतोय आणि ह्या 3 संच आपण काय करतोय की दिलेला संच जो आहे तो समान आहे का नाही ते आपल्याला लिहायचं आहे हे लक्षात घ्या. आता आपण काय करतोय बघा रीत. यामध्ये संच a बरोबर आपण काय केलेलं आहे x हे 3x वजा 1 बरोबर 2 असं आपण लिहिलं. हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे म्हणून काय केलेलं बघा 3x वजा 1 बरोबर 2 म्हणजेच 3x बरोबर काय झालेलं आहे 2 अधिक 1 असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. किंवा कारण काय केलंय 1 जे आहे ते पलीकडच्या बाजूला गेले हे लक्षात घ्या. इकडच्या बाजूला ती जाणार आहे म्हणून यामध्ये ज्यावेळेस ते पलीकडे जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याचा चिन्ह बदल हा आपल्याला निश्चित झालेला असतो. म्हणून आपण काय केलेलं आहे बघा तर 3x बरोबर 3 असं आपण त्याच्यामध्ये लिहिलं आणि यावरून आपण काय केलेलं आहे बघा एक्सचं मूल्य आपण काढलं हे लक्षात घ्या. एक्स हे आपण त्याच्यामध्ये मूल्य काढलं. आता एक्सची किंमत आपण ह्याच्यामध्ये टाकू बघा. तर 3 गुणिले 1
म्हणजे 3 वजा 1 म्हणजे 2, 2 बरोबर 2 म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळते. म्हणून गुणधर्म पद्धतीनं काय केलेलं आहे बघा की यादी पद्धतीमध्ये त्याचं रूपांतर करताना आपण संबंधित असणारा संच जे आहे हा यादी पद्धतीनं फक्त 1 ही किंमत त्याच्यामध्ये सिंगलटन सेट किंवा एक घटक संच आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळाला. त्याचबरोबर आपण काय केलं बघा, हा झाला तुमचा पहिला पॉईंट. त्याचबरोबर दुसरा पॉईंट आपण जर बघितला काय म्हणलेलं आहे, बी काय असणार आहे एक्स आणि एक्स ही काय असणार आहे नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या आहे. त्याचबरोबर पण काय म्हणलेलं आहे एक्स ही मूळ संख्या आहे, मूळ संख्या नाही, हे लक्षात घ्या, मूळ संख्या नाही. आणि त्याचबरोबर संयुक्त ही नाही, म्हणजे दुसऱ्या कुठल्या संख्यामध्ये ती नसणार आहे, संयुक्त ही नाही. बघा आता यामध्ये आपण काय केलेलं आहे, नैसर्गिक संख्या आहे, मूळ संख्या नाही आणि त्याचबरोबर संयुक्त नाही, म्हणजे वरच्या घटकामध्ये 1 आणि 2 हे दोन्ही संख्या आपल्याला बघायला मिळणार नाही. म्हणून यामध्ये आपण काय म्हणलेलं आहे बघा, तर यादी पद्धतीनं हा जो असणारा संच जो आहे काय असणार बघा, यादी पद्धतीनं संच बी बरोबर, यादी पद्धतीने आपण काय म्हणलेलं आहे की संच बी बरोबर 1 आणि 2 ही संख्या त्याच्यामध्ये नसणार आहे. मग आपण काय करतोय बघा की दिलेली नैसर्गिक संख्या हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे. म्हणजेच आपण काय करतो बघा की 1.2 मधील काय असणार आहे संच हे आपण त्याच्यामध्ये घेतोय. नैसर्गिक संख्या आहे, मूळही नाही आणि संयुक्तही नाही असं आपण म्हणतोय. मूळ आणि संयुक्त संख्या जर असेल तर ती संख्या 2च येणार आहे. म्हणून संच बी बरोबर 1 असंच आपल्याला यामध्ये उत्तर मिळतंय, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर संयुक्त म्हणजे कॉम्प्लेक्स, तो 2 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, हे लक्षात घ्या. त्याचं वर्गमूळ आपल्याला निघत नाही किंवा 1.414 असं संपूर्ण वर्ग आपल्याला भरपूर मोठं असणारं वर्गमूळ हे आपण निघतंय हे आपण बघितलं. पण पूर्ण वर्गमूळ आपल्याला त्याच्यामध्ये निघत नाही किंवा त्याचं वर्गमूळ ही पूर्ण संख्या नसणार आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तिसरा कडा आपण त्याच्यामध्ये टाकला. काय केलेलं बघा, तर यामध्ये आपण काय करतोय संच सी बघा, संच सी कंडिशन काय आहे आपली, तर यामध्ये संच सी बरोबर एक्स आहे, एक्स बिलॉंग टू एन म्हणलेला आहे. त्याचबरोबर एक्स ही 2 पेक्षा लहान असणारी संख्या आहे. म्हणजेच आपण ह्या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे की संच सी बरोबर 1 असं आपण लिहिलं. म्हणून आपण काय म्हणतोय, तर संच ए त्याचबरोबर बी व सी या मधील घटक काय असणार आहे समान आहेत असं आपण म्हणतोय. म्हणून काय झालेलं आहे, तर संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी असं आपण लिहितोय. किंवा आपण काय केलेलं आहे बघा, ए बरोबर बी बरोबर सी. ह्या पद्धतीने आपण काय केलं, हे पहिलं उदाहरण सकारण जे आहे ते आपण त्याच्यामध्ये सोडवलं, हे लक्षात घ्या. आता यामध्ये बघा दुसरं उदाहरण. या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण काय करतोय की दिलेला असणारा संच आपण त्याच्यामध्ये बघतोय, हे लक्षात घ्या. ए व बी समान आहेत का बघा, ए व बी हे संच समान आहेत का ते सकारण लिहा. हे ए व बी हे समान आहेत का सकारण लिहा.
तर अशा पद्धतीनं त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. आता यामध्ये आपण काय करतो बघा, तर पहिल्याच्यामध्ये ए सम असलेल्या संख्या, ए जे आहे काय असणार आहे, सम असलेल्या संख्या गुणधर्म पद्धतीने आपण लिहिलेला आहे. त्यांच्यामध्ये कोणताही दुसरा कुठलाही चल हे आपण त्याच्यामध्ये घेतलेलं नाही. सम असलेल्या संख्या हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर सम असलेल्या मूळ संख्या हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. बघा, सम असलेल्या मूळ संख्या, आता कुठल्या कुठल्या मूळ संख्या आपल्याला बघायला मिळत आहे ते आपण त्याच्यामध्ये बघतोय. सम असलेल्या मूळ संख्या म्हणजेच काय झालं, इथं दोन हेच आपल्याला सम असलेल्या मूळ संख्या आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण बघा 2, त्याचबरोबर 3, 5, 7. आता यामध्ये आपण काय करतो, मूळ संख्या असणार आहे बघा 2च आहे. त्याचबरोबर बी बरोबर काय केलेलं बघा, महिरपी कंसामध्ये बी बरोबर एक्स आहे आणि एक्स हे काय असणार आहे, दिलेले एक समीकरण आहे 7x - 1 बरोबर 13. 7x - 1 बरोबर 13. दोनच संख्या आपल्याला दिले. आता यामध्ये बघा गुणधर्म पद्धतीने दिलेल्या असणाऱ्या संख्या आपण काय करतोय, गुणधर्म पद्धतीने आपण बघतोय. तर यामध्ये ए बरोबर 2 हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतोय. त्याचबरोबर आता बघा बी बरोबर काय असणार आहे, एक्स आणि एक्स हे काय असणार आहे, 7x - 1 बरोबर 13. तर अशा पद्धतीने ही समीकरण आपण लिहितोय. म्हणून आपण काय केलं बघा, दोन्ही पद्धतीने आपण बघतोय. तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, 7x - 1 बरोबर 13. आता हे इकडे जाताना चिन्ह बदलणार आहे आणि यामध्ये आपण काय करतो बघा, म्हणून 7x बरोबर 13 + 1 बरोबर 14. 7x बरोबर 14 असं आपण लिहिलं. त्याचबरोबर आपण काय करतो बघा, एक्सचं मूल्य आपण काढतोय. एक्स बरोबर 14/7 बरोबर 2, म्हणून एक्स बरोबर 2 हे आपण काढलं. म्हणून इथं आपण डायरेक्टली लिहिलं. तर बी बरोबर काय असणार आहे, 2. म्हणून आपण इथे लिहू शकतो काय असणार आहे की संच ए व संच बी हे जर आपण जर बघितले तर या मधील घटक समान आहे असं आपण डायरेक्टली लिहू शकतो. म्हणून काय म्हणलेलं आहे, तर संच ए बरोबर संच बी. तर अशा पद्धतीनं दोन्ही असणारे संच जे आहेत हे समान आहेत हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं दोन्ही असणारे घटक जे आहेत हे काय झालेले आहेत, समान आहेत. तर अशा पद्धतीनं दोन्ही घटक हे आपण समान काढू शकतो. आता प्रश्न तिसरा, प्रश्न तिसरामध्ये बघा काय करतो आपण, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहे हे सकारण लिहा. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत हे सकारण लिहा. तर यामध्ये आपण काय करतो बघा, पहिलं उदाहरण आपण बघितलं. यामध्ये काय आहे, तर संच ए हा आपण घेतला. त्याच्यामध्ये स्मॉल ए हा एक घटक आहे. त्याचबरोबर ए ही काय असणार आहे,
शून्यापेक्षा बघा शून्यापेक्षा लहान असणारी शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या। तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं बघा, तर ए ही काय असणार आहे, शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या। त्याचबरोबर आता आपण काय करतोय बघा की ए बरोबर ए ही घटक आहे आणि शून्यापेक्षा लहान आहे। आता शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कुठेही नाही हे लक्षात घे। शून्यापेक्षा लहान असणाऱ्या संख्या ज्या आहेत हे आपण डायरेक्टली लिहितोय। शून्यापेक्षा काय असणार आहे, लहान असणाऱ्या बघा की शून्यापेक्षा काय असणार आहे, लहान असणाऱ्या संख्या ह्या काय असणार आहे, नैसर्गिक नसतात असं आपण सांगू शकतो। शून्यापेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या नसतात, ते काय झाल्या, ऋण संख्या असतात असं आपण डायरेक्टली लिहू शकतो। म्हणून काय म्हणलेलं बघा, म्हणून तर संच ए बरोबर रिक्त संच आहे, म्हणून आपण काय म्हणले, किंवा आपण काय म्हणलेलं बघा, संच ए बरोबर फाय, म्हणून आपण काय म्हणलेलं आहे की संच ए हा काय असणार आहे, रिक्त संच आहे असं आपण सांगू शकतो। लक्षात घ्या। त्याचबरोबर दुसऱ्याकडे बघा आता, तर यामध्ये आपण काय करतोय, बी हे आपण संच घेतलाय आणि बी मध्ये एक्स हा एक घटक आहे, त्याचबरोबर एक्सचा वर्ग शून्य। बघा आता काय होईल, एक्सचा वर्ग शून्य, शून्य हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही हे लक्षात घ्या। म्हणून इथं लिहा, त्याचं कारण लिहा, म्हणून शून्य हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही किंवा कोणत्याही संख्येचा पूर्ण वर्ग नाही। म्हणून तर यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा, तर अशा पद्धतीनं म्हणून आपण बी बरोबर रिक्त संच, किंवा आपण काय म्हणलेलं आहे की संच बी बरोबर फाय असं आपण म्हणतो, किंवा संच बी हा रिक्त संच आहे असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो। आता यातला तिसरा आकडा बघा, काय म्हणलेलं बघा, तर यामध्ये एक समीकरण दिले, सी बरोबर एक्स त्याचबरोबर 5x वजा 2 असं आपण त्याच्यामध्ये बोलतोय, बरोबर 0। म्हणजेच यामध्ये आपण काय केलेलं बघा, सी बरोबर 5x वजा 2 बरोबर 0, त्याचबरोबर x हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे असं आपण सांगू शकतो। आता यामध्ये बारकावे आपण त्याच्यामध्ये बघतोय की इथं सगळीकडे महिरूपी कंस पाहिजे, साधा कंस त्याच्यामध्ये चालत नाही किंवा चौकटी कंस पण त्याच्यामध्ये चालत नाही। महिरूपी कंस जर असेल तरच तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मार्क मिळतात। महिरूपी कंसाच्या ठिकाणी आपण जर चुकून चौकोनी कंस किंवा साधा कंस केला तर अर्धा मार्क कट होता, हे लक्षात घ्या। म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा की सी, आता यामध्ये आपण समीकरण सोडवायचं आहे, तर 5x वजा 2 बरोबर 0, म्हणून 5x बरोबर, आता हे इकडे गेलं म्हणजे काय झालेलं, हे 2 झालं। म्हणून यामध्ये आपण काय म्हणतोय की x बरोबर काय असणार आहे, 2/5, तर x बरोबर 2/5 हे आपण म्हणतोय। तर यामध्ये आपल्याला
काय सांगतोय बघा, दिलेलं समीकरण आहे आणि पण यामध्ये आपण काय म्हणतोय की एक्स हा नैसर्गिक संख्या आहे असं आपण म्हणतोय, पण इथं आपल्याला काय म्हणतोय बघा, म्हणजेच इथे मात्र आपल्याला काय मिळतंय की एक्स जो आहे तो नैसर्गिक संख्येचा घटक नाही, दिलेली कंडिशन त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून यामध्ये आपण काय म्हणतोय तर संच सी बरोबर आपल्याला काय मिळतोय, रिक्त संच. हे लक्षात घ्या, तिन्ही संच आपल्याला रिक्त संच आहेत हे आपण लिहितोय. दिलेल्या कंडिशन मध्ये आपल्याला दिलेली अट सी संच पूर्ण करू शकत नाही, तेव्हा आपण काय म्हणलेलं आहे तर संच सी बरोबर 5 असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. म्हणून आपण काय म्हणलेलं बघा की संच सी हा रिक्त संच आहे. तिन्ही संच आपल्याला काय मिळाले, रिक्त संच आहेत आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. कारण का एक्स बरोबर 2/5 आहे, तर ते आपल्याला परिमेय संख्या आपल्याला बघायला मिळते. म्हणून इथं आपल्याला दिलेला संच जो आहे तो रिक्त संच आहे असं आपण सांगू शकतो, हे लक्षात घ्या. आता प्रश्न चौथा,